नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. झी 24 तासवर आताची सगळ्यात मोठी बातमी नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी पुरावा सापडलाय. घटनेवेळी नराधमाला 4 ते 5 मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावेळी या नराधमानं प्रत्यक्षदर्शी मुलांकडे दगड भिरकावून पळवून लावलं आणि या मुलांवर दगड फेकून मारल्याचं महत्त्वाचं सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केलंय. त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई साक्षही पोलिसांनी नोंदवून घेतलेली आहे. या संदर्भातच ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे. चंद्रकांत, प्रत्यक्षदर्शी मुलांकडे त्याने दगड भिरकावून लावला आणि या मुलांवर दगड फेकून मारल्याचं महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलेलं आहे. काय ताजे अपडेट? होय, बरोबर. अगदी झी 24 तासला यासंबंधी जी तपास अधिकाऱ्यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे. खरं तर अशा अत्याचाराच्या केसमध्ये आपण समाजात उडालेला सगळ्या भावनांचा उद्रेक बघितलेला आहे, संताप बघितलेला आहे. पण कोर्टामध्ये अशा केसेस चालवताना साक्षी पुरावे खूप महत्त्वाचे असतात, प्रत्यक्षदर्शी त्यातही. आणि या केसमध्ये तोच पुरावा मिळणं खूप महत्त्वाचं होतं आणि अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. मेन जे CCTV जे सुरुवातीला सगळ्या समाज माध्यमातून फिरलं ते तर आहेच. मी आरोपी त्या मुलीला घेऊन जातोय, पण त्यानंतर एक CCTV पोलिसांच्या हाती असं लागले की हा आरोपी त्या 4-5 मुलांना, ह्या मुलीसोबत जी मुलं खेळत होती एकत्र, त्या मुलांना हुसकावून लावताना दिसतोय आणि तो त्या मुलांवर दगड फेकून मारताना दिसतोय. नंतर ही त्यातली 1-2 मुलं त्या गोठ्यापर्यंत पण गेली होती, तेव्हाही त्यांनी तिथं पाहिलं. हे सगळा प्रकार पाहिल्यानंतर ही मुलं घरी गेली, आजीकडे सांगायला की असं असं होतंय. पण घरात जे वडीलधार माणूस जे होतं त्यांना उठवायला गेले. असं आजी त्या मुलांना म्हटलं झोपू दे, दुपारची वेळ आहे. त्यामुळं ती मुलं नंतर विसरून गेली घरी सांगायचं नेमकं काय झालं ते. पण जेव्हा पोलीस तिथं तळ ठोकून बसले आणि प्रत्येक घरात तिथं चौकशी केली, या मुलांना विश्वासात घेतलं, तेव्हा मुलांनी हे सगळं सांगितलं. आणि इथपर्यंतच पोलीस थांबले नाही तर तो CCTV जो म्हणे, ज्या CCTVमध्ये ग्रामपंचायतचे कैद झालेला आहे. अगोदर बोललं गेलं ग्रामपंचायत CCTV बंद आहेत, पण त्यातल्या नशिबाने हा CCTV चालू होता आणि त्यात हा आरोपी या मुलांवर दगड भिरकावल्याचे CCTV एकदम क्लिअर कट कॅप्चर झालेले. ते DVR पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या मुलांची ई साक्षीही नोंदवली 183 नुसार. त्यामुळे एक भरभक्कम पुरावा या आरोपीच्या विरोधात पोलिसांना सापडला. तोच आज पोलिसांनी तिथं कोर्टात साधारण पोलिसांनी कल्पना दिली तपास अधिकाऱ्यांनी. त्यानंतर त्याला 2 दिवसाची PCR मिळाली 14 मे पर्यंत आणि 15 दिवसात जे चार्जशीट दाखल करायचं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. थोडक्यात या केसमध्ये किमान 25 साक्षीदार पोलिसांनी आणलेले आहेत ऑन रेकॉर्ड आणि हे 2-3 CCTV खूप महत्त्वाचे आहेत या केसला कोर्टात स्टँड करण्यासाठी आणि आरोपीला मृत्यूदंडापर्यंत शिक्षा देण्यासाठी. हे खूप महत्त्वाचे आज सगळ्यात महत्त्वाचे अपडेट फक्त झी 24 तासकडे आहे. निश्चितच चंद्रकांत, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई साक्षही पोलिसांनी नोंदवून घेतलेली आहे. पाहुयात पुढची महत्त्वाची बातमी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीचा मुक्काम पोलीस कोठडीतच, कारण आरोपीला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नराधम भीमराव कांबळेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.